आपण मॅचच्या दिशेनं बरेचजी मोरे देखील जॉईन होतील आमच्या जोडीनं. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा आणि शेवटचा मॅच आणि बघूया शेवट कोण गोड करणार. शेवटचा मॅच आहे, शेवट कोण गोड करणार त्याच्यावरती चर्चा आहे. दोन संघ एकमेकांसमोर आहेत. टार्गेट काय सेट करणार हे महत्वाचं आहे. आणि मॅच म्हटलं की सुरुवातीपेक्षा शेवटला जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच हा शेवटचा सामना खूप महत्त्वाचा आहे आयोजन कमिटीसाठी सुद्धा. कारण घरचा संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. अष्टविनायक विरारची संपूर्ण टीम त्यांच्या समोर आहे. आता एक असा संघ ज्यांच्याकडे घरचं पाठबळ आहे आणि एक असा संघ त्यांच्या घरच्या क्राऊड समोर त्यांना मात द्यायची आणि त्यासाठी तो तयार झाला. म्हणजे हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. दोन्ही गोष्टी तुम्ही उल्लेख केला होता. एक तर घरच्या प्रेक्षकासमोर दोन गोष्टी असतात. एक तर तुम्हाला सपोर्ट असतो, काही थोडं प्रेशरही असतं. भाई प्रेशर नाही घ्यायचं, सपोर्ट घ्यायचा आहे. तर अष्टविनायक देखील आहेत, एक उलटफेर करण्याचा प्रयत्न ते देखील करणार. कारण त्यांना माहिती आहे आज काय मध्ये आज जिंकून आहे ना प्रत्येक जण तो झोपणारच आहे. कारण रात्र भरपूर झालेली आहे, पण अगदी निवांत झोपायचं आहे आणि उद्या एकदा फ्रेश होऊन यायचं आहे. अष्टविनायक विरार तस करण्याचा प्रयत्न करणार. स्ट्रेसलेस झोप जर पाहिजे असेल तर तुम्हाला हा सामना जिंकावा लागणार आहे. मग तो अष्टविनायक विरार असो किंवा DCC नवापूर. फेकी झाली वेगाने एकदा आली आहे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला केतन मेहर, दुसऱ्या बाजूला चिराग मेहर. मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूने आपल्या खेळाने प्रभावित केलंय. आज पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती खेळत असताना आपले रंग दाखवण्याची ती वेळ आली आहे. असं असताना पहिलं षटक संपलं. प्रसादने पहिलं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं आणि 6 धावा धावफलकावरती लगावल्या जातात DCC नवापूर संघाच्या. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC बघू या रणनीती कोणाची काय असणार, स्ट्रॅटेजी काय असणार, डावपेच काय असणार आहे. या सामन्याला जिंकण्यासाठी रणनीती तर आखलेली आहे. एकास एक डावपेच रचले गेले आहेत. कोणाच्या अगेन्स्ट कसं खेळायचं आहे, कोणाला कसं रोखायचं आहे, कोणाला कसं थांबवायचं आहे. ओ कारण क्रिकेटचा खेळ कसा आहे माहिती का, क्रिकेटचा खेळ कोणाला खेळवायचं आणि कोणाला कसं खेळवत ठेवायचं असा क्रिकेटचा खेळ आहे. आणि म्हणून आता चेंडूला खेळवत असताना 2 खेळाडू दिसलेत. स्वयं जो या स्पर्धेमध्ये उदयाला आलेला चेहरा आहे. स्वयंने पहिल्या दिवशी केलेली फिल्डिंग सगळ्यांनी बघितली, प्रभावित करणारी होती आणि तोच स्वयं आता फ्रेममध्ये आला. एकदा धावून कंप्लीट नाही झाली. पहिला चेंडू डॉट आलाय. नागेश समोर केतनने बॅकफुट करून टॅप काढायचा प्रयत्न, फेकी झाली आहे. ओ एक धाव. बघा पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला 6 धावा आल्या त्यावेळेला आपोआप अष्टविनायक विरारचे खांदे थोडेसे अप व्हायला लागलेत. DCC वरती प्रेशर बनवण्याचा त्याने प्रयत्न केलाय कारण रन बॉलच्या पेक्षा 1 धाव कमी आहे. आणि त्याला कारणही आहे. त्याला कारण असं आहे की जर अशा वेळेला तुम्ही थोडंसं सिच्युएशन टाईट केली ना तर फलंदाजाकडनं चुका होऊ शकतात, मिस्टेक कदाचित त्याच्याकडनं होऊ शकतात. ऑफ स्टंपच्या बाहेर कडक स्ट्रोक, कव्हर ड्रायव्हर चांगला आहे तर ड्राईव्ह चांगला आहे. सावकार तालावर किरण घातलाय पोरांचा नाचा या कालजाम आईलाय. दुर्वेसा विशाल दादा यो आलाय, कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. सलगसनू तारपानाचा ना पोरापोरी नाचाया लागलाय. तारपानाचाला भेटणार आहे. जो जिंकणार आहे त्याला पण न जिंकणारा सुद्धा राहू शकतो. त्याला काही कंडिशन नाहीये. कदाचित तो दुखात असेल नाही चालणार तरी चालेल, पण तारपा नाचायला मिळणार. फक्त ते नाचत असताना स्वतःचं भान ठेवा. चेंडूला अडवलंय. एबीने चेंडू फेकलाय. डायव्ह लगावलाय चिरागनं. पंचाने तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. टिक चालू झाले आणि जसं तुम्ही उल्लेख केला डान्स तर करणार आहे. कधी कधी सांगता बाबा डान्स पे चान्स मारले, काही जण सांगतात चान्स पे डान्स मारले. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला थ्रो आलाय, कलेक्ट झालाय, स्टंपला चेंडू लागलाय, त्यावेळेला फलंदाज आत आहे की बाहेर आहे. जर तो आत असेल तर आत राहील आणि बाहेर झाला तर बाहेर जाईल. थ्रो आला आणि बाहेर राहिल्यात, याचा अर्थ चेंडू आत, फलंदाज बाहेर. चेंडू आत, फलंदाज बाद. आदित्य मेहर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 1 बाहेर 1 आत आणि जल्लोष सुद्धा 1 साथ.
डान्स पे चान्स आणि तो चान्स कुठे ना कुठेतरी गमावलेला नाही. डाऊन द ग्राउंड पत्तू कडून चूक. हातामध्ये आलेला चेंडू निसटून गेलाय सीमा रेखा पार. चौकार. आणि एक तर बदल म्हणजे शेड्यूल ज्याने टाकले ना तेही महत्वाचं टाकलंय का शेवटचा मॅच आपल्या इकडच्या टीमला ठेवलाय म्हणजे पब्लिक देखील तितकी थांबले. शेवटचा मॅच बघूनच ते जाणार आहे ना. हा योगायोगाने आलेला आहे. नाही योगा म्हणजे योग जुळून आलाय. योग जुळणार आहे. राईट. अगदी योग जुळून आलेला आहे. या चौकानं धापलकावरती एकदा नजर टाकूया. धापलक जाऊन पोचलाय तो 15 वरती जाऊन पोचलाय. हा चेंडू फील्ड केला गेला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या खेळनंतर धाबा आहे धापलकावरती 15-16 हा 15 धाबा धापलकावरती. आणि मी काय म्हटलं होतं का डान्स पे चान्स मारले. डान्स पे कधी कधी काय असतं माहिती का ज्यावेळेला फोन पे लोन पे फोन म्हणतात ना. पहिला तर लोन वरती फोन घ्या आणि फोन आला का त्याच्यावरती लोन घ्या. तसा तो फोन पे लोन और लोन पे फोन वाला खेळ आहे. 2 षटकं संपल्यात. धाबा धापलकावरती 15. निर्णायक षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले अनाऊन्स केला गेलाय. अनिकेत तांडेले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. आदित्य मेहर, केतन मेहर लगातार 3 चौकारांसाठी बक्षीस लगावण्यात आले. आता घरच्या मैदानावरती खेळत असताना बक्षीस नाही लावणं हे सुद्धा बरोबर दिसत नाही. आणि आता बक्षीस लावल्यानंतर फलंदाज कशा प्रकारे रिॲक्ट करतायत हे सुद्धा बघावं लागणार आहे. प्रतीक नमोळे ट्रम्प कार्ड बॉलरच्या हातामध्ये चेंडू आहे. ते सुद्धा पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल बघूयात कशा प्रकारे रिॲक्ट केलं जातं बॅट्समन कडून. हलक्या हाताने त्याला पुश केलं. चेंडूला एका धाब्यासाठी खेळलंय. फेकी वेगाने झाली परंतु एकदा धावून कंप्लीट गेली आहे. 15 नंतर ही 16वी धाव आहे. नाही जसं तुम्ही उल्लेख केला ट्रम्प कार्ड कारण त्याला आणणं गरजेचं आहे. अशा या सिच्युएशनला आपला प्रमुख गोलंदाज इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे आणि तोच प्रमुख गोलंदाज आलाय. अगदी मेन बॉलर मेन बॉलर आणि तोच मेन बॉलर अगदी योग्य वेळेला आलाय. प्रत्येकला आणण्यामागे उद्देश तोच आहे. क्लिअर आहे की ते आपल्याला विकेट घ्यायचं आहे. धावा नाही द्यायचे आहेत. केतन मेहरला लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. हितेश मोहिती यांच्याकडून आता आतमध्ये येणारा चेंडू. ज्या डॉट चेंडूच्या शोधामध्ये होता गोलंदाज तो डॉट चेंडू अखेरकार आलाय. अखेरकार म्हणजे 2 वेळा हा प्रयत्न झाला होता. एकदा केतन बीट झाले ते पण आदित्य मेहरला चेंडू कळेनासा झाला. ऑफ कटर ऑफ ब्रेक मोमेंटमला ब्रेक करणारा ठरतोय की काय कारण इथे डॉट आलाय. डॉट हो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल नो +1. मागचा जो डॉट बॉल आला होता त्याची भरपाई झाली. धावा धापलकावरती येत्या 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा धापलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 बाकी आहे. बॅकफुटला गेला फटका खेळलाय जरूर. फिल्डिंग झालंय. धावाची संधी डायरेक्ट हिट. पंचांचं बोटवर रन आउट बाद. प्रीतम तांडेल यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रीतम तांडेल यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आणि जर तुम्ही जसा उल्लेख केला की घरच्या मैदानावरती बक्षीस लागणार नाहीये तर योग्य होणार नाही. आणि लावलेलं बक्षीस जर प्लेअरनं अक्षय पाटीलच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आहेत. आणि लावलेलं बक्षीस जर प्लेअरने नाही पटकावलं आई अष्टभुजा संघ रानगाव यांच्याकडून आई अष्टभुजा रानगाव यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. आई अष्टभुजा रानगाव म्हटले की वसई तालुक्यामधील पालघर जिल्ह्यामधील कबड्डीसाठी जाणलं जाणारं गाव. कबड्डीला जपणारं गाव. कबड्डीची सेवा करणारं गाव. आणि त्यांच्याकडून हे बक्षीस लगावण्यात आलंय. भरपूर काही बक्षीस आहे. दुसऱ्या बाजूला टीम अष्टविनायक विनार. फिल्डिंग थ्रो आलाय. हो दॅट्स व्हिडिओ व्हायरल होणार. पाटील रेडी व्हा. रिप्ले दाखवा पण याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ शकतो. हा फटका जरूर खेळाय. फील्ड केलं त्यानंतर बघा अगदी व्हॉलीबॉलचा पास देतोय तसा पास दिलाय आणि फलंदाजाला पास आउट करावं लागले. फलंदाज बाद. इतक्या चांगल्या पासला पासआउट होणं स्वाभाविक होतं आणि तो पासआउट होत असताना फलंदाज अक्षय जो मॅन इन फॉर्म मैदानाबाहेर गेलाय आणि आता एका बाजूने
जी बॅटिंग ऑर्डर आहे ती कोलॅप्स होत असताना दिसते. केतन जरूर मैदानाच्या आतमध्ये आहे, पण त्याच्या नजरेसमोर हे कृत्य घडत असताना काय तो त्याचा आत्मविश्वास कायम ठेवताना दिसेल का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. स्वप्नील नव्यानं येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकं संपली आहेत, 20 वरती धावफलक आहे. शेवटचे अंतिम चेंडू षटक बाकी आहे. अभिषेक शिर्के बॉलिंग मार्क वरती तयार. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवायची तिथे विकेट आल्यात. तिथे विकेट आल्या. शेवटची ओव्हर. अभिषेक सज्ज होतील. अष्टविनायकला नवीन ऊर्जा आले, नवीन एनर्जी आले. फिल्डिंग झाले बघा, नवी एनर्जी आले. बऱ्याच जणांना एनर्जी ड्रिंक घ्यावी लागते आणि बघूया ती एनर्जी ड्रिंक न घेता देखील आलेली ही एनर्जी अष्टविनायक बिरारची. एनर्जी कॉन्फिडन्स वाढलाय. खांदे उंच झाल्यानंतर हा आत्मविश्वास अभिच्या गोलंदाजीमध्ये दिसून येतोय का, ते सुद्धा बघावं लागणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट, हलकीसा बदलाव. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. नागेश प्रतीकच्या जागी, प्रतीक नागेशच्या जागी. अभि समोर, केतन समोर. डाऊन द ग्राउंड पार्टनर स्ट्रोक. केतन मेहरच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. अक्षय आयटम आहे की नाही? खरंच नाही मिळत. राहुल आहे की? अविनाश मेहर यांच्याकडून लगातार 2 चौकारांना 2000 रुपयाचं बक्षीस आहे. जर का लगातार दुसरा चौकार आला तर 2000 रुपये लागू होतील. चला पैसा लागलाय. आता 2000ची गुलाबी नोट नाही आहे, पण बाई 2000 आहेत. 2000 आहेत. गुलाबी नोट नाही आहे, पण 2000 रुपये आहेत. 2000साठी आहेत. एक चौकार आलाय. एक चौकार. टॅप 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 टॅप. वंडी डिक्लेअर. म्हणून मी उल्लेख केला होता की बाबा मागे थोडीशी एनर्जी ड्रिंक नाही घेतलं तरी सुद्धा थोडीशी एनर्जी आले या टीमच्या मध्ये. धावफलक एकदा बघूया. 26-26. नाही, बिना एनर्जीचं तुम्ही मॅच नाही खेळू शकत. या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला ती गुलाबी नोट नसताना सुद्धा एनर्जी आणावी लागणार आहे, कारण हा मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. चेंडूला अडवलाय. स्वप्नीलने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. 1 धाव. 27 वरती धावफलक. येणारे 2 चेंडू मधले टार्गेट म्हणजे आता जसं हा शेवटचा सामना आहे ना, तर एक बेंचमार्किंग टोटल 30च्या वरती 30च्या खाली. हातामध्ये चेंडू फेकी झाली आहे. रनआउटची संधी. फलंदाज बाद. पहिल्यांदा पाटील नेटवर्कच्या कॅमेरामॅनने योग्य त्या ठिकाणी कॅमेरा वळवलाय आणि आमच्या साहिलचं नृत्य आम्हाला बघायला मिळालं. खूप सुंदर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल बाकी. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. आई अष्टभुजा रानगाव यांच्याकडून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तर 200 रुपयाचं बक्षीस आहे. हातामध्ये ए बी ने टिपलाय झेल. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. कल्पेश होता आणि कल्पेशने तो झेल टिपला. केतन बाद झाला. थँक्यू टीजे. पहिली इनिंग संपली आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर आता दुसऱ्या इनिंग मध्ये 28 धावांचा पाठलागाने बचाव बघण्यासारखा असणार आहे. बघण्यासारखं मी यासाठी म्हणतोय कारण ज्या धावामध्ये साहिल येव मोमेंट था भाई. येव मोमेंट था. वाव मोमेंट. स्वतःच्या दुनियेमध्ये मग्न असताना खेचलेले म्हणजे टिपलेली ही क्षणचित्र आहेत. बटर ऑन फायर. पण हे जे नृत्य होतं एखाद्या प्रॉपर कलाकाराला सुद्धा लाजवणार होतं. इतकं सुंदर त्याने डान्स तिथे आणि त्या ज्या काही स्टेप्स दाखवल्या खरोखर कौतुकास्पद. नाही, जर बाहेरच्या कोरिओग्राफरना पाहिलं ना तर कदाचित त्याला बोलवतील. आणि या डान्ससाठी डीजे मयूरकडनं 100 रुपये आहेत बटरसाठी. वन्स अगेन पुन्हा एकदा एक बार.
बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चीज है. मिस्टर साहिल बटार, 100 रुपयाचं बक्षीस मयूर कडून. जर का अक्षय पाटीलने 2 कॅच टिपले तर 500 रुपयाचं बक्षीस आई अष्टभुजा रानगाव यांच्याकडून. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच रफ अँड टफ आहे, रफ अँड टफ आहे. अष्टविनायक टीम देखील रेडी आहे. दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावरती नवापूर देखील आहेत. पहिल्या षटक हाताळण्यासाठी केतन, सलामी जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला प्रतीक, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजिंक्य. केतनच्या हातामध्ये चेंडू आहे आणि केतनवरती जबाबदारी काय? केतनवरती जबाबदारी आहे या धावांचं जतन करण्याची. काय केतन या धावांचं जतन करेल का? जतन करणं गरजेचं आहे, कारण घरच्या मैदानावरती जर जिंकायचं असेल तर जतन केल्या वगैरे पर्याय नाहीये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, धावफलकाचा श्रीगणेश झालाय. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण पहिली ओव्हर महत्वाची आहे. पहिलं षटक महत्वाचं आहे. फिल्डिंग थोडासा वेळ घ्यायचा होता. केतन तुम्ही फिल्डिंग चांगली केली, थोडासा वेळ घ्यायचा होता, टाइम घ्यायचा होता, तो टाइम घेता आला नाहीये. वेळेचा खेळ वेगळा आहे. बघा, फिल्डिंग चांगली केली होती, थ्रो करताना थोडीशी बॉडी पोझिशन गेली होती आणि त्यानंतर एक धावबाद करण्याची संधी निसटले. नाही, धावबाद करण्याची संधी जरूर होती, परंतु मगाशी ज्या वेळेला नवयुगची मॅच चालू होती त्यावेळेला एक चांगला उल्लेख आपण केला होता. हातामध्ये चेंडू जातोय, फिल्डिंग चांगली होती आणि फिल्डिंग चांगली होत असताना त्यांच्यासमोरून 1 धाव चोरणं सुद्धा डिफिकल्ट होतं. आता ती स्थिती इथे आहे. अष्टविनायक विरार समोर तितकं मोठं धावफलक नाहीये, पण त्या धावफलकाला वाचवण्यासाठी एका भिंतीप्रमाणे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षणाला सुद्धा सामोरं जायचंय. जी आता स्थिती बघायला मिळाली होती या अगोदरच्या चेंडूवरती, ती वारंवार तुम्हाला फेस करायची आहे आणि त्याच्यासाठी ती मानसिक तयारी असणं गरजेची. कारण जर तुम्ही मानसिकरित्या तयार असाल तरच इथून पुढचा प्रवास तुमच्यासाठी सुखकर होऊ शकतो. प्रतीक नमोळे स्ट्राईक हेडवरती. ना अशा वेळेला काय होतं की धाव घ्यावी की न घ्यावी या द्विधा मनस्थितीमध्ये असतं, थोडासा डर राहत आहे आणि तेव्हा तोच कदाचित भीती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून येते. कारण हा मॅच देखील तसा आहे. हा शेवटचा मॅच आहे. फक्त शेवट कोण गोड करणार ते बघूया. शेवट कोण गोड काढा. एबीच्या बॅट मधून येतोय दमदार घणघणीत चौकार. मोठीशी आलो गाणं बोले तुझ्या गालव जातात आलो मी ते रंगीला सतत मला भेटली एखाद्या खेळाडूला जर का जास्त चॅलेंजेस दिसत असतील तर त्याला ती टास्क डिफिकल्ट वाटते. रनआउटची संधी चेंडू. ओ आता खरी मजा आहे. इथे जर का रनआउट नाही आला तर काय घडणार? रनआउट नाही आला तर बोनस मिळणार. दुसऱ्या बाजूला बोनस. बहाल बचे या नाही. येस, आता हात बघितला जाणार आहे. अजून कहाणीमध्ये ट्विस्ट. दिल थांब के बैठी आहे का दोस्तो? हे मराठी सिरियल पेक्षा खतरनाक आहे. बघूया. आता पंच सुद्धा अजून एकदा चेक करत असताना दिसतील. बघितलं जाणार आहे नक्की काय घडलंय, बाद आहे की नाही. ना बघा, कोणालाही त्याचा फटका बसू नये त्याकरता दोन्ही पंच अजून निरीक्षण करतील. निरीक्षण करतील ज्यावेळेला चला पंच उतरले आहेत. बघूया काय निर्णय येतोय. अजून बाकी आहे. डिसिजन पेंडिंग. बघा परत एकदा बघा. नॉट आउट. नक्की काय? फलंदाज बाद. आउट. प्रत्येक जण एन्जॉय करणार आहे. आणि या एन्जॉयमेंटला जसं पहिल्या इनिंग मध्ये आपण चर्चा करतो होतो एनर्जी ड्रिंकची, बऱ्याच वेळेला काय असतं सॉफ्ट ड्रिंकने काम होतं, पण प्रत्येक वेळेला सॉफ्ट ड्रिंकने काम होत नाही. थोडंसं हार्ड ड्रिंक पण घ्यावे लागतं. कारण थोडंसं हार्ड ड्रिंक आलं तर मजा येते. नाही आणि या एनर्जी समोर तर रेडबुलची एनर्जी सुद्धा फेल आहे.
इतके चांगले नृत्य यासाठी सादर होतात कारण ही मॅच रोमर्शक स्थितीमध्ये आली, रनआउट मिळालाय, चौकारानंतर रनआउट आलाय आणि ज्याने चौकार मारला तो मैदानाबाहेर गेलाय. ज्याने चौकार प्रदर्शित केला होता तो फलंदाज मैदानाबाहेर गेलाय आणि त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन कदाचित मोठं होतं. मगाशी आपण चर्चा करत होतो, जर तुम्हाला चॅलेंजेस जास्त दिसत असतील तर तुमच्यासाठी ती टास्क डिफिकल्ट आहे, पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसत असेल तर विजय तुमच्या जवळ आहे, सक्सेस तुमच्या जवळ आहे. हो यावेळेला सिंगल 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 पुन्हा. ओ ये क्या हुआ है? ऐसा मौका न मिलेगा दोबारा. ऐसी गलती इस समय होना यह बहुत बड़ी तकलीफ वाली बात है. लेग बाइस 1+4 टोटल 5. थैंक यू डीजे. कहानी बदल गई, जज्बात बदल गए, जज्बात बदल गए. अगदी म्हणजे काही लोकांचं तर हार्ट फेल होईल की काय असा परिस्थिती होती सध्या. अगदी तो चेंडू जसा उडाला ना, प्रत्येक जण आपल्या खुर्चीतनं उडालाय. जो पाठीराख आहे ना तो खाली बसलेला होता तो आपल्या खुर्चीतनं उडालाय. अगदी जागेवर न उभा राहिला. पण मॅच संपला नाहीये, मॅच संपला नाही. स्कोर बघूया आपण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत्या 12 धावा धापलकावरती. पारा थोडासा वाढलाय, थोडासा पारा वाढलाय. 18 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. 12 आणि पारा वाढत असताना आता दोन्ही संघ बघा आता सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली अष्टविनायक विरारला. DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लबचा संघ पुन्हा एकदा पलटवार करण्यासाठी तयार झालाय. 18 मध्ये 16ची गरज जरूर आहे. आणि आता डीजे मयूर देखील टेन्शन मध्ये आहे, बाबा गाणं तरी कोणतं लावायचं. अशा वेळेला भाई गाना कौन सा मजा है. अभी ये गलती से मिस्टेक हुई है, गलती से मिस्टेक हुई है या 5 रन आल्यात. पण माझ्या मनामध्ये प्रश्न तोच आहे भाई, गलती म्हणजे मिस्टेक आणि मिस्टेक म्हणजे गलती, तो गलती ते मिस्टेक कैसे होती. वो अभी देखने को मिली ना, गलती से मिस्टेक. DCC नवापूर कडून कोणीही प्रेडिक्ट केली नव्हती. लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. इसके लिए उम्र नहीं, इसके लिए उम्र नहीं, इसके लिए प्लॅनिंग, ओव्हर एक्साइटमेंट आणि त्यामुळे आलेली ती गलतीचे मिस्टेक आणि त्याचमुळे कुठे ना कुठे मिळाला 5 धावा. आजपर्यंत DCC नवापूरने मला वाटत नाही कोणत्या मैदानामध्ये अशा प्रकारची चुकी केली आहे. आज या पहिल्यांदा 1 नाही 2 वेळा चुका होता राहिल्यात. आणि म्हणून म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर बघितलं तर एक होती ती चूक, वारंवार केल्या जातात ते चुका. आप तब नहीं हारते जो आप गलती करते हो, आप गलतियों को दोहराते हो तब आप हारते हो या हार की कगार तक पहुंचते हो. उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही. थँक्यू डीजे. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया ज्या ठिकाणी जतीन तांडेल ट्रम्प कार्ड बॉलर संघाचा मोरक्या, संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार जतीन तांडेल बॉलिंग मार्क वरती प्रत्येक चेंडूवरती तो आपले ताकदपणाला लावत असताना दिसतोय जरूर, पण ती लावत असताना यश कितपत मिळते. कारण म्हणतात ना तुमचे प्रयत्न तोपर्यंतच यशस्वी ठरतात जोपर्यंत सामना तुमच्या कंट्रोलमध्ये असतो. ज्यावेळेला कंट्रोलच्या बाहेर गेला त्यावेळेला तुम्ही कितीही काही करा तो सामना तुमच्याजवळ राहत नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा जो 2चा फासला आहे मागील 2 दिवसामध्ये 2 ते 3 वेळा मिटताना आपण बघितलाय. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न प्रतीक नमळेने चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय, सिंगल आली आहे. सिंगल आले. जसं तुम्ही कंट्रोलचा उल्लेख केलाय, गाणं आहे बघा लाईफ हो आउट ऑफ कंट्रोल. आता सध्या काय झालंय, थोडंसं DCC थोडंसं कन्फ्युजन मध्ये आहे, पण कन्फ्युजन दूर करा, सोल्युशन शोधा. कन्फ्युजन मध्ये तुम्हाला सोल्युशन आहे. सोल्युशन ओ पुन्हा एकदा मिस केलंय. इथे कहाणी काय चाललंय, 3 इडियट मधलं गाणं आहे. कन्फ्युजन है, सोल्यूशन का पता नहीं, और जब सोल्यूशन मिला तो भाई क्वेश्चन क्या था पता नहीं. त्याची कहाणी आहे. नाही आणि याच्यावरची गोष्ट सुद्धा, याचा पुढच्या सुद्धा लाईन महत्वाची आहे. याच्या पुढची लाईन लक्षात ठेवणं गरजेची होती DCC ला. ऑल इज वेल आणि ऑल इज वेल त्यांनी नाही लक्षात ठेवलाय. त्यांनी त्याच्या अगोदरच्या लाईन लक्षात ठेवल्या आणि म्हणूनच कदाचित त्या चुका होताना दिसत आहेत. 1+1 या 2. आता इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. अष्टविनायक विरार या मॅचला आता आपल्या बाजूने झुकवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पूर्ण ताकदीनिशी प्रतीक नमोळे आणि त्याच्या साथीनं मैदानात प्रथमेश खूप चांगली एकमेकाला साथ देत आहेत आणि सगळ्यांचे चेहरे आता टेन्शनने भरलेले आहेत. टेन्शन आहे आणि टेन्शन नंतर तुम्ही म्हणता ना एक गोष्ट, कॉन्ट्रीब्युशन वाढवावं लागतं. आता ते कॉन्ट्रीब्युशन कोण वाढवणार बघावं लागणार आहे. पण टेन्शन घ्यायचं नाही भाई, टेन्शन घ्यायचं नाही आहे. बिंदास मुस्कुराइए, जो भी गम है
जिंदगी में टेन्शन किसको कम आहे त्याकरता बिंदास थोडासा स्माइल करा आणि हे जसं योगा करताना बिग ब्रिदिंग मोठा श्वास घेण्याची आवश्यकता आहे. DCC नवापूरला बिग ब्रिदिंग मोठा श्वास घ्या, टेन्शन घ्यायचं नाहीये. बिंदास मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है, जिंदगी का असली नाम है कभी खुशी गम है. बिल्कुल, जिंदगी का असली नाम ही कभी खुशी कभी गम है. थँक्यू. वापसीचा बिगुल वाजवला गेलाय. जतीन तांडेलनं ब्रेक थ्रू मिळून दिलाय. डॉट नंतर ब्रेक थ्रू. आता 12 मध्ये 11. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. सीडी बजा के बोल भैया ऑलेज अरे भैया ऑलेज अरे चाचू ऑलेज अभी मैदानाच्या आतमध्ये आलाय संघाचा तारणहार प्रतीक नमोळेला साथ देण्यासाठी पॉवर प्लेचं षटक. अक्षय पाटीलने कॅच घेतल्या तर 500 रुपयाचं बक्षीस आई अष्टभुजा राणगाव यांच्याकडून. जसं आपण चेंडू केला हितेश होता, होलकर कडून 5000 रुपयाचं बक्षीस. DCC नवापूर संघ जिंकला तर अजून भरपूर बक्षीस आले आहेत. 12 मध्ये 11 विहान प्रांजल निजाई यांच्याकडून 1000 रुपये जर का DCC जिंकली तर. इथे कोण अकाउंटंट असेल तर त्यांनी पण या, कारण एवढी बक्षीस लिहायला लागतील. आता एक अकाउंटंटला गेला आता एवढी बक्षीस आल्यात. अच्छा, कुणाल मेहरच्या 3 विकेटला 1000 रुपये. येस सर. एवढी बक्षीस आल्यात काय की अकाउंटंट लागेल आता याचा चांगला लेखाजोखा नाही, ठेवायला. मग तीच गोष्ट आहे ना. आता कोणताही पुरस्कार किंवा खिताब घेताना आपण जातो ना, त्याच वेळेला एक कॅमेरामॅन मोबाईल घेऊन आपल्या मागे येतो. त्याच प्रकारचा आता तुम्हाला या बक्षिसानं घेताना सुद्धा एक अकाउंटंट पाळावा लागणार आहे आणि तो येणाऱ्या 2 दिवसासाठी रिझर्व करावा लागेल. नक्कीच अकाउंटंट लागणार आहे. त्याला कारण आहे, कारण आता काउंट होईल. एव्हरीथिंग काउंट जसं असतात ना, हा आता काउंट डाऊन चालू झालाय. काउंट डाऊन चालू झालाय. 12 मध्ये 11. 12 मध्ये 11 फील्ड केलं गेलं. येतोय टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर दोन्ही अकाउंट मध्ये आलाय. अष्टविनायकी टाळ्या वाजवते, नवापुरी टाळ्या वाजवते. कुणालच्या प्रत्येक डॉटला हितेश होळकर यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आता जर का अप्रोच बघाल, पूर्णपणे बॉडी लँग्वेज थोडीशी बदलली आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकण्यासाठी तयार झाले DCC नवापूर. पण असं करण्याची वेळ का आली आहे, कारण अजूनही एक धावेचा गॅप आहे. रनबॉलमध्ये 1 धावेचा गॅप आहे आणि त्या गॅपला कायम ठेवण्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात आणि त्यांना रोखायचंय. बिग टास्क आहे, कारण वर चष्मा हा अष्टविनायक विरारचा आहे. घरच्या मैदानावरती जर का पाहुण्या संघाचा वर चष्मा असेल तर मात्र टेन्शन वाढतं आणि ते टेन्शन वाढायला नको. हा सामना हातातून निसटायला नको. या नॉकआउट स्टेजमध्ये सामना जिंकण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न आहेत. आदित्य चेंडूवरती गेलाय, तोपर्यंत 1 धाव, पुन्हा एकदा सिंगल. सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि जसं मॅच चाललाय ना, काही प्रेक्षक वर्ग बघा थोडी थंडी जाणवायला लागले. थोडी जाणवायला, हाताची घडी घातली थोडी. काही जण तर खाली वाकले थोडेसे आणि काही काना असं वाटते बाबा मॅच न बघितलेला बरा, एवढं टेन्शन वाढले. नाही, घरच्या काही टीव्या बंद झाल्यात पण बाकीच्यांना विचारतायत आता कुठे मॅच आली. इथपर्यंत सुद्धा येऊन थांबले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग. टाळ्या तुमच्या काम करतील. मजबूत बंधन आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये बांधलेलं हे बंधन आणि त्यामुळे चेंडू वाढला. प्रत्येक जण एफर्ट टाकतोय. मगाची कॉन्ट्रीब्युशन चर्चा झाली होती, हे कॉन्ट्रीब्युशन आता दिसायला लागलंय. आता आमचा कॅमेरामॅन सारखा वारंवार आमच्या साहिलकडे आता लक्ष देऊन आहे. आता साहिल चुकून सुद्धा नाचणार नाही. ऍक्च्युली साहिलने त्याला फोन केला, सांगितलं परत एकदा मार म्हणजे 100 अजून येतील. 100 त्याला आले त्याच्या अगोदर. नाही, म्हणजे त्या ऍक्टला काही ना काहीतरी फायदा झालाय. सगळ्यांना आनंद मिळाला ही वेगळी बाब आणि त्याला रिवॉर्ड मिळाला ती सुद्धा दुसरी बाब आहे. बघा थोड्या वेळा का नाही होईना चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल तर प्रत्येकाची आली, कारण स्माईल येणं गरजेचं आहे. टेन्शन आहे पण स्माईल ही महत्वाची आहे. स्माईल महत्वाची आहे. धाव होईल न होईल, विकेट स्माईल आले का नाही येणार. थँक्यू. काय पण पाहिजे बाहेर कहाणी आले सोनिया चहा
आता सोनं पण गेले 2.25 लाखावरती, त्याच्यामुळे आता सोनं नाही, आजच रिव्हर्स आलंय. आजच 1.5 लाखावरती परत आलंय. 40,000 खाली आलंय. 40,000 खाली आलंय. लवकर घ्यायला चला. नाही, म्हणून हार कोणाला पसंत नसते, फक्त तो सोन्याचा असला का प्रत्येकाला पाहिजे, बाकी हार कोणाला पसंत नाही, पण नसते. इथे हारापेक्षा जास्त मोल आता विकेटचं येऊन राहिलंय. डीसीसी नवापूरला विकेटचं मोल वाढलंय. विकेट आल्यानंतर जेवढा आनंद होणार आहे तेवढा हार आल्यानंतर सुद्धा होणार नाही, कारण भरघोस सोनं सगळ्यांच्या घरामध्ये पडलेलं आहे. आणि पडलेलं आहे. हा कहाणी बघूया, कहाणी 7-7, हम एक साथ, 7-7 वाली कहानी, हम 7-7 है, हम एक साथ है. हा सत्ते पे सत्ता वाला गेम आहे, आणि सत्ते पे सत्ता मध्ये जोर लावायचं ते एक बोललं जायचं माहितीये ना, चेन कुली की मेन कुली की चेन. 7-7 वाली कहाणी आहे, 7-7 वाली कहाणी आहे, 1-7 वाली कहाणी आहे, 7-7 वाली कहाणी. आता कहाणी येऊन ठेवले एक चेंडू एक सिंगल न स्कोर आलाय 6-6. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित पर्व दुसरं पहा, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचा थरार पहा, आणि या नवापूरच्या नगरीमध्ये रंगलेला क्रिकेटचा 16 पहा. कहाणी आले 6 मध्ये करायचे आहेत 6. अक्षय पाटील साठी बक्षीस आहे. स्टंपिंग घेतली तर 500 रुपये आहे अष्टभुजा नानगाकडून, आणि जरी कॅच घेतली तरी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 6 चेंडू. सूर्याचे नादन माझ्या पाया जाई लागणार गो, पाया जाई लागणार सोन्याच्या हारामध्ये अडकलेलं आहे अजून, पण मॅच मध्ये कोण जिंकणार या प्रश्नासाठी सगळेजण अजून जागे आहेत. म्हणजे इथून काही जण सामना संपल्यानंतर घरी जे गेलेले आहेत ते झोपण्यासाठी गेले होते, पण आता या सामन्याची गरमाई बघून ते सुद्धा आता मोबाईलवरती टक लावून बघत राहिलेले आहेत. नाही, झोप कोणाला आहे ना, इथं झोप उडाली, झोप उडाली आहे, प्रत्येकाची झोप उडाली आहे. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण केलेले आहेत. बघूया पंचांनी काय रेफर केलेले आहेत, काय बघायचं आहे. टायमिंग घड्याला स्टॉप करा, घड्याळाची टिक थांबवा, फक्त बघूया स्टेप झालाय की नाही झालाय. हा बघा, हा फटका खेळला, त्याने सांगितलं इट्स ओके 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 ओके. 5 मध्ये करायच्यात 5. हाय फाय मॅच, अगदी हाय व्होल्टेज वाला मॅच. 5-5. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. आता कोणाला भेटायची इच्छा नाहीये. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी 5 बॉल 5 ची गरज. स्वप्नील समोर प्रतीक नबळे ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. खराब शॉट. एक बार नाही, मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला होता ना, चूक आणि चुका या चुका आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा चुकी झाली. 3 वेळा चौकार मारण्याचा मोह प्रतीक नबळेला आवरला नाहीये. आता इक्वेशन मध्ये बदल. 4 मध्ये 5, पण एक चौकारानं पुन्हा एकदा समीकरण बदलू शकते. हलक्या हाताने ढकलला आहे. आता जास्त थंडी जाणवायला लागले. खरं सांगा, आता प्रत्येकाला जास्त थंडी जाणवायला लागले. असं वाटतं की पारा 0 पर्यंत घसरलाय. नाही, पारा 0 पर्यंत घसरला आणि कोणी बसल्या जागून हालायला आता तयार नाहीये. थोडं जरी हल्लं तरी सुद्धा गारठा वाढेल आणि जास्त थंडी लागेल असं काहीसं वातावरण बनलंय. स्वप्नील समोर आता नागेश, पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. ओ यावेळेला चेंडू हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद. थँक्यू. 2 मध्ये 2 करायचे. गाण्यावर पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक शंका येते. बोरीला बोरीच्या झाडाला बोर येतात, आंब्याच्या झाडाला आंबे येतात, फणसाच्या झाडाला फणस येतात, पण वडाच्या झाडाला कधी वडे येत नाही आहेत. आर्यनसाठी 200 रुपयाचं बक्षीस आई अष्टभुजा नांदगाव यांच्याकडून. नवीन फलंदाज बर्थडे बॉय स्वयं आला मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आतापर्यंत मागील 2 चेंडूवर ते सेलिब्रेशन डीसीसीने केलंय, पण म्हणतात ना, ज्या वेळेला सेलिब्रेशन वाढतं त्यावेळेला ट्विस्ट येतं. काय या मॅच मध्ये तो ट्विस्ट बघायला मिळेल का? अष्टविनायक विरार. आणि जसं तुम्ही स्वयंचा उल्लेख केला, बर्थडे आहे, सेलिब्रेशन करणार. आता बर्थडे सेलिब्रेशन करणार का नवापूर विनिंग सेलिब्रेशन करणार? स्वयं बर्थडे सेलिब्रेशन, वाढदिवस साजरा करणार. एक रन. नाही, आता थोडस भीती आहे. आता थ्रो करणार नाहीये. जसं आपण एखाद्या ट्रेन मध्ये जातो ना विदाऊट तिकीट, प्रत्येक सफेद शर्ट काली पॅन्ट वाला टीशी वाटतो, तशी भीती आता आहे.
थोडीशी भीती आहे. व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट TC वाटतो. कहाणी 1 बॉल 3 1-3. एक बॉल मॅच जिंकून देणार असणारे कोणत्या तरी एका संघाला. जर का चौकार आला तर सामना जिंकेल अष्टविनायक विरार. जर का इथे चौकार नाही आला, 3 धावा नाही म्हणल्या तर सामना जिंकेल DCC नवापूर की अष्टविनायक विरार. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. 3-1. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, मॅच फिनिश. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लंका देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, त्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. हे कुंकू जोडव काळ मनी, मायाळू ग माझा धनी. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली. चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. ललकरी ललकरी देऊन ललकरी, ललकरी ललकरी देऊन ललकरी. बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली. बंगाली बंगाली रा बाबा मला बंगाली. बंगाली बंगाली रा बाबा मला बंगाली. हे भला भला त्यांच्या उडत दुखला, कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. हे भला भला त्यांच्या उडत दुखला, कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला. न बसुनी जगड्यामध्ये, दादा बसुनी जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला. न बसुनी जगड्यामध्ये, दादा बसुनी जगड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये.